कधी कधी मुलांच्या टिफिनला काय द्यायचं समजत नसतं, त्यावेळेस या पद्धतीने कांद्याचा पराठा बनवून बघा। त्यासाठी कांदा पातळ पातळ कापून मोकळा मोकळा करून घ्यायचा, कोथिंबीर सुद्धा कापून घ्यायची। 2 पराठे बनवायचे आहेत म्हणून 2 छोट्या साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर, धना पावडर, चिमूटभर हळद आणि चिमूटभर चाट मसाला। चाट मसाल्यामुळे पराठ्याची चव डबल होते। चपाती लाटून घ्यायची आणि शेवटी कांद्यामध्ये मीठ टाकायचं। सुरुवातीलाच कांद्यामध्ये मीठ टाकलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि पराठा फाटतो, म्हणून चपाती लाटल्यानंतरच कांद्यामध्ये मीठ टाकायचं। चपाती थोडीशी पातळ लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्येच कांदा ठेवायचा। गोल किंवा ट्रायंगल आपल्याला आवडतो तो शेप पराठ्याला देऊन घ्यायचा। सुकं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा। सुरुवातीलाच पातळ चपाती लाटलेली असल्यामुळे पराठा जास्त जाड होत नाही। गरम गरम तव्यावरती पराठा भाजून घ्यायचा। शेवटी 1 मिनिट साजूक तूप लावून चांगला पराठा भाजायचा, म्हणजे कांदा आतपर्यंत शिजतो। हा पराठा माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना खूप आवडतो, त्यामुळे बराच वेळेस तो टिफिनला घेऊन जातो। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। पराठ्याची चव कशी लागली कळवायला विसरू नका। धन्यवाद।